ओके, जेव्हा तुम्ही या मंदिरात प्रवेश कराल, या स्पर्धेसाठी जेव्हा तुमचं डिसिप्लिन बघितलं जाईल, त्याच्यामध्ये मार्क्स पण आहेत. तुम्हाला मागे सांगितलं तुमचं बिहेवियर फक्त गातानाच नाही, तर तुम्ही चर्चमध्ये जेव्हा बसतात, जेव्हा जातात आणि परत जातात, त्याला पण मार्क्स आहेत. सर्वांना पुन्हा एक बार सलाम. आपल्या सर्वांचं या ठिकाणी एस चर्च नंदुरबारतर्फे मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आजच्या स्पर्धेला सुरुवात करण्या अगोदर मी रेव्हरंड अनुप पळवी यांना विनंती करतो की त्यांनी प्रार्थना करावी आणि आपण मग स्पर्धेला सुरू करू. बरं, प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्या दयाळू पित्या, सकाळपासूनच्या प्रत्येक सेशनमध्ये आम्हाला तुझ्या समक्षतेचा अनुभव लाभलेला आहे. जी पवित्र वचनं आम्ही ऐकली त्यामध्ये आमच्या आईवडिलांचा सन्मान करणं एवढंच नव्हे, तर तू आम्हाला पाहतोस याची जाणीव आम्ही ठेवणं, या मौल्यवान गोष्टी शिकण्याची प्रभू तू कृपा पुरवलीस. झालेल्या दोनही संघांच्या अतिशय सुंदरशा कार्यक्रमानंतर आता आम्ही या तिसऱ्या महत्त्वपूर्ण अशा संघासाठी प्रार्थना करतो. प्रभू, आता होणारं समूह गीत गायन आहे, ते आशीर्वादित होऊ दे. आमचे सर्व जजेस यांनाही तुझी कृपा दे, अनुग्रह दे. या गीत गायनाद्वारे प्रभू तुझी स्तुती आराधना होऊ दे व एक नवा आशीर्वाद आम्हा सगळ्यांना दे. ह्या सर्वाच्या द्वारे प्रभू तुझं गौरव करून घे. ही प्रार्थना प्रभू परमेश्वराच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. थँक्यू बाळा सर. या स्पर्धेसाठी सकाळपासून जे परीक्षण करत आहेत ते आमचे मित्र सन्मान्य दीक्षित सर आणि उपासनी सर. आपण सर्वजण त्यांना ओळखतात. ते संगीत तज्ज्ञ आहेत. आपल्या संस्थेमध्ये ते संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपल्या जागेवर उभं राहावं. आपण सर्वजण त्यांचं पुन्हा एक वार स्वागत करूया टाळ्या वाजून. दीक्षित सर आणि उपासनी सर, थँक्यू सर. त्याचबरोबर नाईक सर आणि अजय सर सुद्धा परीक्षण करतील. जे कॉमन क्रायटेरिया आहे, कॉमन जे तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षाप्रमाणे सूर, ताल, लय हे 3 महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते इथं आहेत. त्यानंतर तुमचं ओव्हरऑल सादरीकरण, प्रेझेंटेशन कसं आहे आणि तुमचं एक्सप्रेशन, हावभाव तुमचे गीत गाताना, या अशा एकूण 5 क्रायटेरियावर तुमचं परीक्षण केलं जाणार आहे. प्रत्येकाला 10 गुण राहतील. एकूण 50 गुणांपैकी आपण जास्तीत जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करा. ही स्पर्धा ठेवण्यामागचा उद्देश एस चर्च नंदुरबार यांचा हाच आहे की जे तरुण आहेत, जे लहान लेकरं आहेत, त्यांच्यामध्ये एक उत्साह निर्माण व्हावा आणि आपापल्या मंडळांमध्ये जेव्हा तुम्ही परत जाल तेव्हा दर रविवारी म्हणा किंवा जेव्हा कुठं कार्यक्रम असेल ज्या ज्या ठिकाणी तुमच्या मंडळामध्ये, तिथं हजर राहून उपासनेपूर्वी परमेश्वराची स्तुती गीतांच्याद्वारे करणं हा मुख्य उद्देश आमचा आहे. याच्यात बक्षीस मिळणं ना मिळणं हा गौण आहे. हा भाग तुम्हाला बक्षीस मिळालं नाही मिळालं, आम्ही खूप छान गायलो, आम्ही खूप वाईट गायलो, ह्याचं एक काही वाईट वाटून घेऊ नका. परंतु जसं परीक्षा म्हटली म्हणजे तुम्हाला मार्क्स मिळतील, हे ना, ही एक परीक्षा आहे. जे उत्तम आहे त्यांना चांगले गुण मिळतील, जे ॲव्हरेज आहे त्यांना त्याप्रमाणे मार्क मिळतील. आणि जरी तुमचा नंबर आला नाही, कदाचित तुम्हाला म्हटलं अरे आम्ही शेवटला नंबर आहे किंवा दुसरा आहे, तिसरा आहे, चौथा आहे, 5वा आहे, तरी डिसमूड होऊ नका, डिस्करेज होऊ नका. जे काही तुम्ही इथं सादर कराल ते तुमचं कलागुणचं दर्शन ते नाही आहे. ठीक आहे, तुम्ही किती छान गातात, किती छान वाजवतात. इथं जेव्हा आपण मंदिरात देवासमोर उभं राहतो ते फक्त देवासाठी असतं. म्हणून तो दृष्टिकोन मनात ठेवून तुम्ही गीत सादर करा. देव तुम्हाला निश्चित आशीर्वाद देईल. पुन्हा एक वार आपण सर्वांचे आभार मानतो. मी सिक्वेन्स सांगतो, ज्याप्रमाणे तुम्हाला गीत सादर करायचं आहे त्याप्रमाणे या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी माईक्स आहेत, 6 माईक आहे आणि 4 कॉर्डलेस माईक आहेत. तुम्हाला जशी अरेंजमेंट पाहिजे तशी तुम्ही करू शकतात. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्ही वेळ घ्या आणि मग एकदा तुमचं गीत सुरू झालं तिथून तुमचा वेळ सुरू होईल. ठीक आहे, पहिला संघ जो आहे दोंडाईचा आहे का, प्रेझेंट आहे का, दोंडाईचा संघ आहे का? दोंडाईचे आलेले बाळासाहेब ह्या गटामध्ये आहे का? नाही आहे.
नावं आहे आमच्याकडे, आहेत का? ओके, ठीक आहे. तर तुमचं पहिलंच गीत आहे तुमचं, ठीक आहे, पहिला नंबर आहे. दुसरं आहे मुंदलवड चर्च, दुसरा क्रमांक, दुसऱ्या नंबरला मुंदलवड आहे. तिसरं आहे शहादा, 4 नंबरला देवपूर चर्च धुळे, 5 नंबरला धडगाव आहेत, ठीक आहे. 6 नंबर सेलिमपूर चर्च, 7 नंबर ढेकवत, 8 नंबर तळोदा, 9 नंबर धानोरा, 10 नंबर शारोन चर्च आणि 11 नंबर नंदुरबार. या क्रमाने तुम्हाला यायचं आहे ना, आपली गीतं सादर करायची आहेत. जे कीबोर्ड वादक आहेत, विनंती आहे तुम्हाला, मागे तुम्हाला मी सांगितलं होतं, जेव्हा तुम्ही साऊंड ॲडजस्ट कराल, तुमच्याकडे कंट्रोल आहे हातामध्ये, तर साऊंड बॅलन्स ठेवा. बॅलन्स म्हणजे कसं की जेव्हा गातात मोठा ग्रुप राहिला तर ठीक आहे, आम्हाला थोडेफार शब्द कळू शकतात परीक्षकांना, पण तो साऊंड थोडं कमी ठेवा. कमी म्हणजे बॅलन्स ठेवा, म्हणजे जसं की म्हणजे गीताचे शब्द कमीत कमी ऐकू येतील, ठीक आहे, तेवढं तुम्ही प्रयत्न करा. काय होतं, सकाळी आम्ही ऑब्झर्व केलं, तो बराच जास्त व्हॉल्यूम होता कीबोर्डचा, त्याच्यामुळे मग शब्द ऐकू येत नाही, मग परीक्षकांना थोडंसं मग कठीण वाटत आहे परीक्षण करण्यासाठी. तर कीबोर्ड वादकांनी, पुन्हा सांगतो, हे महागाचे ॲम्प्लिफायर आणि ते आहेत स्पीकर, तिथं सागर आहे, किंवा तुम्हालाही माहीत असेल, साऊंड जॅक काढताना कीबोर्डला लावताना पहिले प्लीज म्यूट करा. रेड बटन आहे तिथं बारीक, मग जॅक काढा किंवा लावा, म्यूट करूनच ते करा, ठीक आहे. ठीक आहे, सुरुवात करूया. सर्वांना आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा. सर्वजण तुम्ही चांगल्या रीतीने परफॉर्म कराल असा माझा विश्वास आहे. मी विनंती करतो, दोंडाईच्या चर्च पुढे येऊन आपलं पहिलं जे गीत आहे ते आपण स्वर सादर करतो. आपण टाळ्या वाजूया दोंडाईच्यासाठी. जरी कमी स्पर्धक आहेत तरी काय हरकत नाही, त्यांनी प्रयत्न करत आहेत ते गीत गाण्याचा. फिर
धन्यवाद. दुसरा जो संघ आहे त्यांनी त्वरित यायचं आहे पुढे, आपल्याकडे वेळ कमी आहे. दुसरा संघ एसए चर्च मुंदलवड यांनी पुढे येऊन आपलं गीत सादर करायचं. हॅलो 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 हॅलो
वा वा, खूप छान. वा 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 वा. मला एक गोष्ट सांगू द्या या गीता संदर्भामध्ये. पाळक साहेबांचा फोन आला होता मला, म्हणजे आठवड्याभरापूर्वी कदाचित. शाळेमध्ये मला म्हणे, सर म्हणे वाजवणारं कोण नाही माझ्याकडे आमच्याकडे, आणि आम्ही ट्रॅकवर गाणार आहे. म्हटलं पाळक साहेब क्षमा करा, मला म्हटलं क्षमा करा, आम्ही कारण ट्रॅकवर अलाउड करत नाही, कारण मग थोडंसं ते ॲडव्हान्टेज होऊन जातं. आणि मग विसरून गेलो मी. म्हटलं ठीक आहे. मग ते पाळक साहेबांनी म्हटलं कोणी असेल मदत वगैरे, जोशान वगैरे आहे कोणी, मग त्यांनी मदत घेतली आणि त्यांनी प्रॅक्टिस केली. पण मला गीत माहीत नव्हतं. मग नाईक सर म्हणे हे गीत गाते. अरे म्हटलं हे गीत तर गझल टाईप आहे ना, आणि मी वाट बघत होतो की कसं तुम्ही परफॉर्म कराल, आणि आज ते तुम्ही सिद्ध केलं, तुमची मेहनत फळाला आली. व्हेरी गुड, कीप इट अप. देव तुम्हाला आशीर्वाद देव. नेक्स्ट एस ए चर्च शहादा. ओके, या गीताला नितीन जांबिलसा सर यांच्याकडून 1000 रुपये बक्षीस आहे. थँक्यू सर. पण पैसे घ्यायला विसरू नका पाळक साहेब. एक अजून महत्त्वाची सूचना, कृपया शिट्ट्या वाजू नका. तुम्ही टाळ्या वाजू शकतात. हॉलिंग करू नका. हॉलिंग म्हणजे आरडाओरड. एकदम जसं आवडलं गाणं तर कसं ते पिक्चरमध्ये किंवा कुठं एकदम एखादा शो असतो तेव्हा ते एकदम ओरडतात. आपण चर्चमध्ये मंदिरात आहोत. तुम्ही टाळ्या वाजून ओके टाळ्या वाजू शकतात. शिट्ट्या वगैरे कृपया वाजू नका. Halo cek, halo cek. Halo, halo cek, halo cek. यानंतर देवपूर चर्च धुळे यांनी तयार राहायचं आहे. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. स्तोत्रकर्ता स्तोत्रसेता 100 मध्ये लिहिलं आहे, हो पृथ्वीवरील सर्वजण हो परमेश्वराचा जय जयकार करा, हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गाऊन त्याच पुढे या. आपल्या परमेश्वराची दया व कृपा आपल्याबरोबर सदोतीत आहे. तसेच आपले कार्य आहे की आपण परमेश्वराचे आभार मानावे व त्याच्या नावाची थोरी वाढावी. त्या हस्ते आम्ही एक सुंदर गीत आपल्यासमोर सादर करीत आहे. गीताचे बोल आहे, वंदे प्रभू वंदे मसी. आपल्यासमोर सादर करीत आहे सुवार्थ अलायन्स चर्च शहादा तरुण संघ.
वा वा वा, फारच छान, खूप सुंदर. यानंतर देवपूर चर्च धुळे. हे गीत आपण बऱ्याच वेळेस ऐकलं असेल, आम्ही सुद्धा अनेक वेळेस गातो संडेला. पण हे अशा पद्धतीने सुद्धा गाऊ शकतात हे शाळा मंडळींनी सिद्ध केले आणि खूपच सुंदररीत्या आपण सादर केलं. आपणा सर्वांचे आभार. देव तुम्हाला आशीर्वाद देव. देवपूर चर्च. हॅलो हॅलो. हॅलो. यावर्षी परीक्षकांना जरा जास्त ताण आहे. अगदी चांगल्या रीतीने यावर्षी गीतं सादर जे पहिले सादर झाले तर परीक्षकांवर खूपच मोठं बर्डन आहे मला असं वाटतं. हॅलो चेक. हॅलो चेक चेक. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. सलाम. यावेळेस सुवार्ता आल्यांश धुळे तरुण संघ आपल्यासमोर गीत सादर करत आहेत. त्या गीताचे बोल वो है परमेश्वर. हे गीत सॅल्वेशन आर्मी जे यूथ आहेत किंवा क्वायर आहेत आपल्या गुजरातमधलेच आहेत, आनंद या ठिकाणचे, आणि त्यांनी हे गीत यूट्यूबमध्ये गायलेलं आहे. आणि म्हणून या गीताद्वारे आजचा जो संदेश आपल्याला प्राप्त झाला दानियल व त्याचे मित्र की त्यांनी देवावर विश्वास ठेवला आणि देवाचं त्यांच्या जीवनातून जी समक्षता आहे ती प्रगट केली. आणि म्हणून या गीताद्वारे आम्ही हेच देवाचं गौरव करण्यासाठी आणि प्रभू येशू ख्रिस्त कोण आहेत हे प्रगट करण्यासाठी हे गीत देवाच्या गौरवासाठी आम्ही सादर करत आहे.
खूप छान, अतिसुंदर. खूपच सुंदर गीत देवपूर चर्च धुळे यांनी सादर केलं आहे. नेहमीप्रमाणे दिवसेंदिवस म्हणजे दरवर्षी या कॉम्पिटिशनची जी एकदम चांगलं होत चाललेलं आहे. लेवल जी आहे, जेव्हा सुरुवात केली होती ते दिवस बघा, तुमचे तुम्ही स्वतःशी कम्पेअर करा आणि आजचा दिवस तुम्ही कम्पेअर करा की तुमची इम्प्रूव्हमेंट कितीतरी झालेली आहे. त्याबद्दल देवाची स्तुती असो. यानंतर एस आय चर्च धडगाव आपलं गीत सादर करतील. धडगाव आहेत? जळगाव नाही आहेत का? ठीक आहे, आपण पुढे जाऊ. धडगाव नंतर सेलिमपूर, एस चर्च सेलिमपूर पुढे येतील ना आपलं गीत सादर करत. धडगाव नाही आहे, सेलिमपूर. या गीतानंतर डेकवत चर्च परिसर त्यांनी तयार राहायचं आहे. यांच्या गीत झाल्यानंतर, सेलिमपूर झाल्यानंतर ढेकवत. हॅलो, चेक. हॅलो 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 हॅलो, चेक. हॅलो हॅलो मॅक चेक. हॅलो
अति सुंदर, खूप व्हेरी गुड. खूपच छान गीत सादर केलं आहे सेलेमपूर संघाने. यानंतर पुढचा संघ आहे डेकवत, एसए चर्च डेकवत आणि परिसरातील. आणि त्यानंतर हे गीत झाल्यानंतर तळोदा चर्च यांनी तयार राहायचं आहे. तळोदा डेकवत झाल्यानंतर तळोदा चर्च. हॅलो हॅलो, सर्वांना सलाम सलाम. देवाचे आभार मानतो की यंदा प्रथमच आपल्या एसए चर्चच्या या गीत गायनाच्या स्पर्धेमध्ये ग्रामीण विभागामधून डेकवत परिसर आहे, आपल्या मंडळ्या आहेत. आणि काही वर्षापूर्वी सर्व लेकरं लहान होती आणि आज त्यांना बघून मला सुद्धा फार आनंद होतो की आज ते यूथ या ग्रुपमध्ये आहेत. त्यांना सांगितलं की आपल्याला गीत म्हणायचं, स्पर्धेमध्ये भाग घ्यायचं आहे. म्हणजे पायाचा वाजवणारं कोणी नाही आहे. म्हटलं मी आहे, तुम्ही तयारी करा. आणि त्यांनी सुद्धा मेहनत घेतलेली आहे आणि आनंद वाटतो की एक संघ अधिक आपला यावर्षी वाढलेला आहे. या गीताच्याद्वारे स्तुती करत असताना आम्ही देवाचे आभार मानतो, कौन्सिलचे पण आभार मानतो. गीताचे शब्द असे आहेत, येशू के संग संग चले, उसी के हम गुण गाए, वो ही हमारा मुक्तिदाता, उसी से प्रीत लगाए. हॅलो.
खूपच छान. डेकवन चर्च आणि परिसरातील मंडळांचे सर्व आपले प्रियजन त्यांनी हे सुंदर गीत सादर केलं. धन्यवाद. यानंतर तळोदा चर्च पुढे येईल आणि आपलं गीत सादर केलं. लवकर या. पुन्हा एक बार यावेळेस थोडंसं आम्ही लिबरल आहोत. हां, थोडी सूट देतो आहे. ह्याचा अर्थ असा नाही की पुढच्या वेळेस आम्ही तुम्हाला सूट देऊ. तुम्ही जेव्हा इथं येतात, जेव्हा स्टार्ट करतात, बोलणंही स्टार्ट केलं तर तो टाईम काउंट केला जातो बरं का, लिमिट जर दिली तुम्हाला गीतांची. तर पुढच्या वेळेस थोडं लक्ष ठेवा. हां, तर त्याच्याने तो गुण कट होतील तुमचे. या गीतानंतर एसआय चर्च, एसआय नगर धानोरा या संघाने तयार राहायचं आहे आपलं गीत सादर करण्यासाठी.
खूप सुंदर. आणि दिवसेंदिवस जसं मी म्हटलं की आपल्या एस ए चर्चेसचे जे तरुणी आहेत आणि खूपच इम्प्रूव्हमेंट त्यांच्यामध्ये दिसून येत आहे. आणि परीक्षकांना जरा टफ जाणार आहे यावेळेस पहिले 3 क्रमांक काढण्यासाठी. यानंतर धानोरा यांनी येऊन आपलं गीत सादर करायचं. इसाईनगर धानोरा. त्याच्यानंतर शारोनचं तरुण संघ तयार राहील या गीतानंतर. आणि मग शेवटलं नंदुरबार चर्च तरी तयारायचं. कृपया शांतता ठेवा आणि गीताचा आस्वाद घ्या. देवाची स्तुती करूया. रॉबिन, आशिष,
अभिनंदन. इसाईनगर धानोरा, सुंदर गीत आपण या ठिकाणी सादर केलं आणि टाळ्यांचा जोरदार प्रतिसादही आपल्याला मिळालेला आहे. असं अजून बाकी होता का? बरं, ठीक आहे. त्यानंतर शारोन ग्रुप समोर येतील आणि एका सुंदर गीताच्या द्वारे प्रभूची स्तुती या ठिकाणी करतील. त्यांच्यासोबत आपणही हे गीत शांतपणे ऐकून प्रभूची स्तुती करू. आणखी एक बक्षीस आलेलं आहे मुंदलवड युथ ग्रुपसाठी. एलिझाबेथ व्यास या भगिनीकडून मुंदलवड ग्रुपला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर नंतर ते आमच्याकडून घ्या, विसरू नका. हा, न विसरता घ्या. माईकच्या जवळून गाण्याचा प्रयत्न करा. सोलो माईक आहेत ते कॅच करत नाही. माईकला घाबरू नका. सुवार्ता अलायन्स चर्च नंदुरबार 65वा वार्षिक मेळावा दिनांक 24 ते 26 एप्रिल 2024. वक्ते आहेत पास्टर मनोज तेलोरे, सोलापूर या ठिकाणाहून ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत. यावेळेसचं ब्रीद वाक्य मी सर्वांच्या वतीने आपणासाठी वाचतो. मला वाटतं आपण सर्वांनी एकत्र मिळून वाचा. थोडासा वेळ घेतला आहे. कॉयर शारून थोडासा मागे बघा आणि वाचण्याचा प्रयत्न करा. एकत्र आपण वाचूया. मुलींनो, कॉम्प्लिमेंट आहे तुमच्यासाठी. सांगती सुरुवात करूया. त्याच्यामध्ये मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर उपकार स्तुती करणारे व्हा. कलसाई करासपत्र याचा 2रा अध्याय आणि 7वं वचन आहे. सुंदर. आणि म्हणून शारोन तरुण संघ यावेळेस एका सुंदर गीताच्या द्वारे परमेश्वराची उपकार स्तुती आपल्या समोर सादर करेल.
खूप छान. शारोनच्या तरुण संघाने हे गीत सादर केलं आपल्यासमोर. आणि आजच्या या शेवटलं गट जो आहे 18 ते 70 शेवटलं गीत नंदुरबारच्याच आपल्यासमोर सादर करण्यात येईल. आणि यानंतर या गीतानंतर मी विनंती करेन पाळक साहेबांना की ते मग काही सूचना असतील तर आपणासमोर ते सादर करेल. हॅलो हॅलो
थँक्यू. सुंदर गीताबद्दल परमेश्वराची स्तुती असो. आज ज्या ज्या संघांनी अगदी सकाळपासून आतापर्यंत सहभाग घेतला त्या सर्व मंडळांचे पालक, त्यांना ट्रेन करणारे सर्व शिक्षक, जे कोणी बंधू भगिनी असतील त्या सर्वांचे मनापासून आभार. आणि सर्व संघ जे लहान थोर जे लेकरं या ठिकाणी सहभागी झाले त्या सर्वांचे सुद्धा मी एसए चर्च नंदुरबारतर्फे आभार मानतो. पुन्हा एक बार आपणा सर्वांचे आभार, विशेष आभार मानतो. आज दिवसभर आम्हाला लाभलेले परीक्षक आदरणीय दीक्षित सर आणि उपासनी सर यांचे अगदी सकाळपासून तर आतापर्यंत त्यांनी आम्हाला वेळ दिला. सर एसए चर्च नंदुरबार तर्फे आणि आमच्या सर्वांच्या वतीने आपले मनापासून आभार मानतो. आपल्याला काही ओके ठीक. दीक्षित सरांना विनंती करतो की सकाळपासून ते आतापर्यंत त्यांनी जे काय ऑब्झर्व केलं, जे काय निरीक्षण केलं त्या संदर्भात ते आपणाला थोडक्यात काहीतरी मार्गदर्शन करतो. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आज पुन्हा एकदा या गाण्याच्या स्पर्धांचं परीक्षण करण्यासाठी आम्हाला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वप्रथम संयोजकांचं मी आभार व्यक्त करतो. गाणं ज्यांना येतं, आता आमची सरांची तीच गोष्ट सुरू होती की त्यांना परीक्षण करायला बसवणं हा त्यांच्यावर अत्याचार असतो. कारण गाणं ऐकून त्याचा आनंद घेणं आम्हाला एवढंच माहीत आहे. परंतु होतं काय की इथे तुम्ही गाणार एकदम आनंदी वातावरणात खूप छान सगळेजण मजा घेत आहे. आम्हाला काय करायला लागतं इथे, कोण कुठे चुकतंय, कोण कुठे चुकतंय, हे कसे गेले, हे कसे आले, यांनी किती बेसूर गायलं, यांनी किती बेताल गायलं, एवढंच शोधत बसावं लागतं. त्यामुळे त्याचा आनंद नाही घेत आहेत. आम्हाला काम तेच दिलेलं आहे. ओके, असो. एकच गोष्ट ह्या सर्वांमध्ये सांगावीशी अशी वाटते, गाणे सर्व अप्रतिम झाले. लहान मुलांनी अतिशय सकाळी सुंदर गाणी गायलीत. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये फक्त मधला जो गट होता त्याच्यामध्ये थोडी कॉम्पिटिशन कमी होती. यावर्षी संघ कमी होते आणि त्यातल्या त्यात त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी होती. परंतु मोठ्या गटामध्ये आमचा म्हणजे पूर्ण कस लागलेला आहे आणि एकूण 4 परीक्षकांचं सगळं क्युम्युलेटिव्ह जे काही निघणार आहे तो तिथे निकाल जो तुम्हाला होईल नंतर जाहीर यथावकाश सगळं इथे तयार आहे निकाल. फक्त सांगायची गोष्ट एवढीच आहे की शास्त्रीय संगीताचा अभ्यासक एक 30 ते 32 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये आहे जसं मला कळतंय. आता 6वीला मी 1992 साली गाणं शिकायला सुरुवात केली आणि त्यानंतर गाणं, तबला आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत होतो. तर सगळ्या संघाने जे गीत गायलेत त्यामध्ये एकच गोष्ट आम्हाला ती खटकते, तेवढी एकच, ती म्हणजे सरगम. त्याच्यामध्ये जे स्वर तुम्ही गाता, सा रे ग म प ध नि सा, यापैकी जे स्वर तुम्ही त्या चालीमध्ये इथं गातात ते स्वर त्या स्वरात नसतात. हा एक खटकण्याचा तो भाग आहे. म्हणजे तिथे ती चूक आहे. कारण साची जी उंची आहे ती 6च्या स्वर म्हणजे ती फ्रिक्वेन्सी मॅच झाली तरच तो 6 लागतो किंवा नी लागतो. आणि आपण केवळ ते एक गातो, इथे म्युझिक कंपोज करताना ते सरगममध्ये टाकलेली असते. ठीक आहे, असो. त्यामध्ये जर सुधारणा झाली. एका संघाने मात्र अतिशय सुंदर गायलं होतं. वंदे प्रभू जे होतं त्यामध्ये पण चांगली होती सरगम, म्हणजे ती प्रॉपर स्वरात आलेली होती. आणि शेवटचे जे 2 म्हणजे स्पर्धक गात होते, मला वाटतं ते गाणं शिकत असतील कुठेतरी शहाद्याला वगैरे. तर असं एकूण ऐकू म्हणजे आम्हाला जाणवलं तसं ते की थोडंसं आहे अभ्यास काहीतरी, त्यामुळे त्यांना प्रॉपर ती सरगम आली आणि ती लगेच अपील पण झाली की कानाला कळलं की नाही योग्य योग्य ओके ठीक आहे. सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन, सर्वांचं अभिनंदन करतो. पुन्हा संयोजकांचे आभार व्यक्त करतो. दरवर्षी या स्पर्धांचं परीक्षण करण्याचं जे काम आहे ते आमच्या सन्मित्र जयकर सरांच्या वतीने आमच्याकडे बरोबर येतं आणि त्या हक्काने आम्हाला इथे बोलवतात. त्याबद्दल त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो. संयोजकांचे धन्यवाद.
थँक्यू. थँक्यू सर. ज्या काही सूचना तुम्ही दिल्या त्याचा आम्ही विचार करू आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही सरांनी सांगितलंय बारकावे त्याकडे लक्ष देऊन अधिक त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू. परंतु मला खरोखरच यावर्षी इतका आनंद झाला की कम्पेअर केलं मागच्या वर्षाप्रमाणे ह्या वर्षी खूपच सुधारणा आणि इम्प्रूव्हमेंट सगळ्याच संघांमध्ये, अगदी सगळेच संघ, अगदी म्हणजे लहानसा जो पहिला गट ते शेवटचा आपले शेवटचं. परमेश्वर आपणा सर्वांना पुन्हा एक आशीर्वाद देऊन विनंती करतो. पाळक साहेबांना काही सूचना असतील तर ते सांगा आणि मग आपण जाऊ. बरं, 6:30 वाजता आपण त्या ठिकाणी चर्चच्या पेंडॉलकडे सभा जिथं आपली आहे 6:30 आपण जमायचं आहे. आणि ज्यांना वर्शिप करायची आहे कृपा करून तुम्ही मला सांगा, कारण तिथं लीड करताना ते लक्षात होईल. मुंदलवड होता वाटतं, धानोरा मुंदलवड, मुंदलवड होता. तर तुम्ही 6:30 तिथं रेडी राहा, मी असेन तिथं. मग आपण सिक्वेन्स करून घेऊ आणि आपण वक्त्यांना 7:10 वक्त्यांच्या हातामध्ये आपल्याला द्यायचंय, तर त्या अनुषंगाने आपण करूया. ही महत्वाची सूचना आहे. ही आपण प्रार्थना करून समाप्त करू. दयाळू प्रभू, आम्ही आभार मानतो. आजचं आमचं एकत्र मिळणं प्रभू तुझ्या गौरवाचं होतं. आता सायंकाळच्या सभेला जात असताना आमच्या सोबत राहा. सर्व समूहांचं प्रभू आम्ही पुन्हा एक वार आभार मानतो, कारण की अतिशय सुमधुर स्वर प्रत्येकाला दिलेत आणि प्रत्येकाला आपलं कला सादर करण्याची कृपा देखील पुरवली. चांगले परीक्षक तू आम्हास दिले. आभार मानतो सर्व कार्यक्रमांसाठी. सायंकाळच्या उपासनेला तुझ्या हाती येतो, आम्हाला सहाय्य कर. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. जाऊ नका, रिझल्ट ऐकायचा आहे का नाही? कशाला चाललंय? थांबा. ओके. तुम्हाला माहीत असेल जे स्पर्धक जे विनर असतील त्यांनी वर्गणीच्या वेळेस आपलं गीत सादर करायचं आहे मोठ्या गटातले. ठीक आहे, म्हणजे 13 ते 18 आणि मग जर मोठा गट असेल तर पहिलं जे गट होता 6 ते 12 मी शेवटून सुरुवात करतो. एकूण 8 संघ यांनी सहभाग घेतला होता. फक्त तिसरा, दुसरा आणि पहिला मी सांगतो. ठीक आहे. 89 गुण, 89 गुण. तिसरा क्रमांक जातो आहे एसे चर्च धानोरा, लहान गट 6 ते 12. हे 6 ते 12 गटाचा रिझल्ट आहे बरं का. दुसरा क्रमांक आहे 100 गुण आहेत त्यांना एकूण, एसे चर्च शहादा. आणि 118 गुणांसहित पहिला जो क्रमांक आहे, विजयी गट आहे, गटात विजय झालेला जो संघ आहे तो कोण आहे? नंदुरबार, एसे चर्च नंदुरबार, लहान गट. बरं, दुसरा जो गट होता 13 ते 18 तो रिझल्ट पण माझ्याकडे आहे. यामध्ये मला वाटतं एकूण 6 संघ होते. 6 संघांपैकी सर्वांनी यामध्ये अगदी उत्कृष्ट गीत सादर केले. तिसरा क्रमांक आहे 130 गुणांसहित एसे चर्च धानोरा. दुसरा क्रमांक 148 गुण आहेत आणि पहिल्या क्रमांकाला 150 गुण आहेत. फक्त 2 गुणांचा फरक आहे.
148 गुणांसहित दुसरा क्रमांक जातो आहे एसए चर्च सेलिनपूर. आणि 150 गुणांसहित पहिला क्रमांक जातोय एसए चर्च नंदुरबार. कॉंग्रॅच्युलेशन. आता मोठा गट त्याचे टोटल होत आहे. 1-2 मिनिटात तुम्हाला रिझल्ट येईल. सर्व विजेत्या संघांचे अभिनंदन. ज्यांना क्रमांक मिळाला नाही निराश होऊ नका. आपले कार्य आपल्या मंडळांमध्ये सदैव असंच चालू राहू द्या. ठीक आहे. आता जरा मोठ्या गटचं आहे, थोडंसं कठीण आहे. परीक्षकांचं पण आहे ना खूप श्रम पडले त्यांना. आता बारीक सारीक गोष्टींवर त्यांनी गुणदान दिलेलं आहे. बघूया काय करतो.
बरं, होल्ड युअर ब्रेथ, फिंगर्स क्रॉस्ड. खूप विचारविमर्श करून आणि सगळे पॉईंट्स एकत्र करून मग जे टोटल आली आहे ते यामध्ये मी आपणासमोर जो शेवटला गट होता त्याचा रिझल्ट आपणासमोर सादर करीत आहे. आणि जसं मी म्हटलं की खूपच टफ कॉम्पिटिशन होती, परीक्षकांचा कस लागला यामध्ये आणि अनेक गोष्टींवर त्यांनी मग आपले रिमार्क दिले आहेत. तर तिसरा क्रमांक आहे एसए चर्च धुळे. कॉंग्रॅच्युलेशन. दुसरा क्रमांक आहे शहादा. आणि पहिल्या क्रमांकाला ना टाय झालेला आहे. टाय म्हणजे दोन संघांचे सारखे गुण झाले. तर दोघं संघांना हे पहिला क्रमांक विभागून देण्यात येत आहे. 2 संघ आहे विजयी. ठीक आहे, आम्ही करत होतो म्हणजे कोणाला एकाला देऊ, पण आम्ही मग जस्ट झालंय टोटल सारखी, तर मग कॉमन दोघांना मग प्रथम क्रमांक आहे. दोघं संघ आहे, त्यापैकी पहिला संघ आहे मुंदलवड संघ. आणि दुसरा संघ आहे नंदुरबार. कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन. देव तुम्हाला आशीर्वाद देव. ज्या संघांचं क्रमांक आलाय त्यांना विनंती की आज आणि उद्या आणि परवाच्या सभेमध्ये आपल्याला गीत सादर करायचं आहे. पुन्हा एक वार आपल्या सर्वांचे आभार. आपण जाऊ शकतात.